अहमदनगर न्यूज। कारण की आता इथं असणारा प्रत्येक युवक त्या काळामध्ये प्रत्येक जण लहान होता म्हणून ज्येष्ठ लोकांना माहिती आहे पण युवकांना माहिती नाही की रावरी कारखाना ज्याला नाव आज तर तनपुरे कारखाना आहे, त्या कारखान्याला सुरुवातीला नाव जसं स्थापन कारखाना झाला त्या कारखान्याला आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं। पण एका कुटुंबाने म्हणजे तनपुरे कुटुंबाने त्यांच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे व्यवस्थित आपल्या हाताने काढून नाही तर त्यांनी हातोड्याने ते नाव तोडलं आणि ते नाव तोडून त्यांनी स्वतःच्या आजोबाचं नाव त्या कारखान्याला दिलेलं आहे। म्हणून त्या गोष्टीचं खरं म्हणजे आज तुम्ही त्या काळात स्वतःचं फायदा पाहिजे, त्या काळात जनतेला येडत काढायला सोपं व्हायचं कारण की त्यावेळेस सोशल मीडिया, मोबाईल, TV, न्यूज या सगळ्या गोष्टी नव्हत्या। पण आज कुठंतरी या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही याचा कुठंतरी फायदा करायला पाहताय। तर प्रथमतः आपल्या जिल्ह्यामध्ये ही अशी घटना होती आहे, प्रथमतः मी त्यांचा जाहीर निषेध करतो की त्यांनी अशी वाईट घटना की आपल्या दैवताचं नाव सोडून स्वतःच्या आजोबाचं नाव टाकणे हे कुठंच योग्य नाही। आणि आज संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते आरोप करत आहेत की हे महायुतीचे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे, त्यांच्या काळात हे होते। आज खरं म्हणजे प्रत्येक जण सत्तेत आहे, प्रत्येक जणांनी आज एकत्र आलाय। स्मार्ट अहमदनगर न्यूज।